नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी. एक ट्रिक वापरून आपण ही बर्फी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत. श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या उपवासांसाठी किंवा सणासुदीला मिठाई म्हणून ही घरी बनवलेली बर्फी एकदम छान पर्याय आहे. तसेच भेसळरहित मिठाई आपण घरच्या घरी काही वेळा सहज तयार करू शकतो. ही बर्फी एकदम रसरशीत तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते. आपण बनवलेल्या या बर्फीचा बदामी रंग पाहून, त्याचे टेक्स्चर पाहून कोणीही म्हणणार नाही की ही वडी खवा किंवा मिल्क पावडर न वापरता बनवली आहे. तर अशी ही एखाद दुसरी नारळाची वडी खाऊन कधीच मन भरणार नाही, इतकी ती स्वादिष्ट होते. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 नारळ आपण घेतलेत. ओले नारळ फोडून घेतलेले आहेत. हे असे 2 नारळ होते ते मी घेतलेले आहेत आणि त्याचे आता आपण सालं काढून घेणार आहोत. त्या नारळाचे जे 2 पार्ट झालेत त्यातल्या एकेका पार्टचे आता आपण अशी सुरीच्या साहाय्याने सालं काढून घेऊयात. आणि आजची जर रेसिपी आपल्याला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर अशा रीतीने मी सगळी सालं काढून घेतलेली आहे आणि ही आपल्या अशा छान पांढऱ्या नारळाच्या आपल्या हे दिसत आहेत आणि ह्याचे आता मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आणि हे मी मिक्सरला काढणार आहे. आपल्याला जसे तुकडे करायचे नसतील तर त्या वाट्या आपण खोवून घेतल्यात तरीही चालतील, खोवणीने किंवा किशणीने किसून घेतल्यात तरी चालतील. असे हे तुकडे केलेत आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात मी घालते आणि ते फिरवून घेते. खोवणीने खोवलेला नारळाचा चव किंवा असा मिक्सरमधनं फिरवून घेतलेल्या नारळाच्या चव ह्यांच्यापासून बनवलेली बर्फी जास्त स्वादिष्ट आणि रसरशीत होते किशणीपेक्षा, किसून घेतलेल्या नारळापेक्षा. तर अशा रीतीने आपला हा चव तयार झाला आहे. अशा रीतीने मी संपूर्ण नारळाचा चव मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेतला आहे. हा चव मी माझ्याकडे जे मोठा बाऊल आहे त्या बाऊलच्या मापात घेते. तर हा बाऊलच्या मापात ते 2 बाऊल चव तयार आहे. आपल्या घरात जी कुठली वाटी वगैरे असेल त्याच्या मापाप्रमाणे आपण हा चव घेऊ शकता आणि त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची. तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आजची रेसिपी बनवण्यासाठी आपण पुढचं साहित्य बघूयात. त्यासाठी नारळाचा चव 2 वाट्या घेणार आहोत. त्याच्यापेक्षा 3/4 आपण साखर घेणार आहोत, म्हणजे 1.5 आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त. आणि इथे मी दुधाची मलाई घेतलेली आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे, ती जवळजवळ अर्धी वाटी. इकडे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यात 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे आणि ते कढईला मी व्यवस्थित पसरवून घेते की जेणेकरून आपण त्याच्यात आता खोबरं घालणार आहोत ते चिटकू नये आणि एक तुपाचा सुवास, सुगंध आणि चवही आपल्या बर्फीला मिळावी. आणि अशा रीतीने हा 2 वाट्या पाहिलं आपण. मी आपला जो नारळाचा चव तयार आहे, वाटी म्हणण्यापेक्षा हा मोठा बाऊल आहे माझा. आपल्याकडे जर छोट्या वाट्या असतील तर त्यामध्ये जर 4 वाट्या जर आपला हा असा नारळाचा चव असेल तर तो घालून घ्यायचा आहे. आणि 4 वाट्यांच्या निम्म्या म्हणजे 2 वाटी आणि आणखी थोडासा अशी आपल्याला साखर वापरायची. 2-3 मिनटं मी हा नारळाचा चव चांगला व्यवस्थित मंद गॅसवर परतून घेतला आणि त्यानंतर आता त्यामध्ये दुधाची साय मिक्स करून घेते. म्हणजे दुधाची साय आणि दुधाचा आणि खोबऱ्याचं एक छान मिश्रण तयार होईल, त्याचा एक स्वाद त्याला बर्फीला आपल्या मिळेल. आणि आता इथे मी साखर घालून घेते. ते 1 मिनिटभर मी परतून घेतलं दुधाची साय आणि खोबरं. आणि त्यानंतर इथे मी 1.5 वाटी आणि थोडीशी जास्त आणखी 2-3 चमचे साखर घातलेली आहे. साखर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता. आपल्याला जर आणखी गोड आवडत असेल तर आणखी गोड करू शकता किंवा कमी आवडत असेल तर 1.5 वाटीपेक्षाही कमी साखर घेऊ शकता. तर अशा रीतीने आपण हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याकडे जी काही घरामध्ये वाटी असेल त्या प्रमाणात आपण घ्यायचं. त्या जर छोट्या वाट्या असतील तर आपला हा नारळाचा चव 4 वाट्या होईल आणि त्यात साखर आपण साधारणतः 2 वाटी आणि थोडीशी जास्त अशी घेऊ शकता. तर अशा रीतीने बघा मी परतून घेते. हे सगळी प्रोसेस आपण मंद गॅसवर करतोय आणि आपण आधी खोबरं परतून घेतल्यामुळे त्यातला बराचसा पाण्याचा अंश कमी झाला, त्यामुळे साखर घातल्यावर खूप पाणी सुटलं नाही बघा आपल्या मिश्रणाला. त्यामुळे आपली वडी झटपट तयार होण्यास मदत होती. मगाशी तुम्हाला म्हटलं आपण एक ट्रिक वापरणार आहे. तर आपली ही ट्रिक अशी होती की आपण पहिल्यांदा जो नारळाचा चव घेतला आहे तो साधारणतः 2-3 मिनटं नुसता परतून घेतला आहे आणि नंतर त्यात आपण दुधाची साय घातलेली आहे, नंतर साखर घातली आहे. त्यामुळे जास्त आपल्या मिश्रणाला पाणी सुटलं नाही आहे, त्यामुळे मिश्रण आपलं लवकर घट्ट होण्यास मदत झालेली आहे आणि खूप सुंदर असा रंगही आला आहे की अगदी खवा किंवा मिल्क पावडर न वापरता आपली अगदी हलवायासारखी मिठाई तयार होती आहे. बघा आपण पाहू शकता
आता हळूहळू त्याचा एक गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि असा घट्टसर गोळा तयार व्हायला लागला म्हणजे हे मिश्रण आपण ताटात काढून घेऊ आणि त्याच्या वड्या छान पडू शकतील असं आपण म्हणू शकू. हे बघा, व्यवस्थित आता तो गोळा तयार व्हायला लागला आहे. मी गॅस बंद केला आहे. ह्याच्यावरती वेलची पूड घालून घेते आहे. आपल्याला आवडत असेल तर घाला. आणि आता कढई गरम आहे, त्या कढईच्या गरमाईतच ते आणखी थोडंसं घट्टसर होईल तोवर इकडे आपण ताटाला तूप लावून घेऊयात. साजूक तूप लावून घेते आहे म्हणजे बर्फी आपली ताटाला चिटकणार नाही. आणि हे बघा, व्यवस्थित मी ते मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. खूप गरम पण नाही आहे. आधी मी थोडंसं उलटण्याने ते पसरवून घेते आहे. व्यवस्थित आपण हळूहळू ते पसरवून घेऊयात. फक्त हे गडबडीत थोडंसं काम करायचं आहे. उलटण्याचं लागलेलं काढूयात आणि आता आपण हाताने पसरवूया. तर आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर व्यवस्थित थापून घेते. हाताने व्यवस्थित हळूहळू थापायचं आहे. बरंचसं ते आता कोमट झालेलं आहे म्हणून थापणं शक्य आहे हाताने. आणि जर हाताने आपण थापू शकत नसाल तर आपण एखाद्या वाटीचाही वापर करू शकता. हे बघा, वाटीने आपण अशा रीतीने सर्व बाजूंना व्यवस्थित ते मिश्रण पसरवून घ्यायचं म्हणजे त्याची जाडी सर्व बाजूंनी सेम राहील. व्यवस्थित असं आपण वाटीनेही करू शकतो. जर आपण नवखे असाल आणि आपल्याला जमत नसेल तर करू शकता वाटीने. आणि ही बर्फी इतकी सोपी आहे की अगदी कुणी बिगिनर्स, कुणी नवशिके असतील तेही करतील. हे थोड्या वेळ आपण बर्फी आता गार करायला ठेवली आहे 5 मिनटं. आणि 5 मिनटानंतर आता आपण ही थोडीशी ओलसर असतानाच ह्याचे काप करून घेऊयात म्हणजे जेणेकरून ती लगेच निघेल. आणखी खूप जर ती वाळली तर त्याचे आपल्याला काप करायला थोडेसे अवघड जातील. म्हणून मी इथे उलटण्याच्या साह्याने चौकोनी असे काप करून घेते. आपण आपल्या आवडीनुसार करू शकता. आणि हे काप करून झाल्यानंतर आपण हे थोडेसे पुन्हा सेट व्हायला आणि गार व्हायलाही आपण ठेवून देणार आहोत बर्फी. आणि साधारणतः अर्ध्या तासानंतर आपण ही बर्फी काढू शकतो. हे बघा, आपल्याला हवे आता ह्याच्यामध्ये अगदी सहज आपण हे उलटण्याच्या साह्याने काप करू शकतोय. अजिबात गडबड करायची नाही काप करताना. आणि अर्ध्या तासानंतर ते सहज व्यवस्थित निघतात कारण की थोडेसे वाळतात. लगेच जर काढायचा प्रयत्न केला तर तुटू शकतात. हे बघा, अगदी व्यवस्थित आहे बघा, उलटण्याने कसे व्यवस्थित ते आपले वड्या निघालेल्या आहेत. अगदी कुठलीही भेसळ नसलेल्या आणि कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर काही न वापरता फक्त दूध, खोबरं आणि साखरेच्या साह्याने ही अगदी मलाई बर्फीसारखी बर्फी आपली तयार झालेली आहे. कारण की मलाई घातली आहे त्यामुळे त्याचा स्वाद जो आहे मलाईचा त्या बर्फीत उतरला आहे. आणि खूप सुंदर रंग आलेला आहे तिला बदामी असा. कारण की आपण कशा प्रकारे बर्फी बनवता त्याप्रमाणे ती बर्फी तयार होते. कशा पद्धतीने बनवता तर अशी ही आपली ही बर्फी तयार आहे. श्रावण महिन्यामध्ये येणारे वेगवेगळे उपवास, सण, नारळी पौर्णिमा, गणपती यांमध्ये आपण ही नारळाची बर्फी नक्की बनवून पहा. आणि आवडल्यास आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण पाहू शकता ही आपली बर्फी कशी आतनंही किती छान सॉफ्ट झाली आहे आणि आतमध्येही कशी रसरशीत दिसते आणि तोंडात टाकल्यावरती सहज विरघळते. आणि एकच वडी खाऊन तर कधीही आपला मन तृप्त होणार नाही आहे. तर अशी ही बर्फी आपण नक्की बनवून पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.